श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसं आहे, आत्मजेत आत्मा असलंच पाहिजे, कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. तर आताची एनर्जी जी आपण चेक करणार आहे ती 3 तारखेला दिसणारं चंद्रग्रहण जे आहे त्यासाठी प्रत्येक राशीला अनुसरून मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. पण सिंह राशीसाठी या चंद्रग्रहणाचा खूप मोठा फटका बसताना दिसत आहे आणि त्या कोणत्या कोणत्या गोष्टीवर त्यांना त्रास होताना दिसत आहे हे आपण बघणार आहे. आणि त्यातून त्यांना काय करायचे आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत की चंद्रग्रहणाच्या काळामध्ये जास्त इफेक्ट पडताना सिंह राशीवर दिसत आहे. ते ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. दुसरं असं आहे की स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. स्वतःची खूप काळजी घेणं गरजेचं आहे. हाताला कापणे ह्या गोष्टी होऊ शकतात. त्यातून अचानकपणे काहीतरी तिसरंच झालं, पडल्यावरती अचानकपणे पडले, इकडे तिकडं जाताना किंवा काहीतरी झालं आणि पडले किंवा गाडीवरून पडले किंवा ॲक्सिडेंट झाला, अशा काही गोष्टी तुमच्यासोबत या 8 दिवसांमध्ये घडताना दिसत आहेत. त्यामुळे तुम्हाला खूपच सतर्क राहायचं आहे. या काळामध्ये तुम्हाला खूप मोठा फटका बसताना दिसत आहे. लव्ह रिलेशन असेल तुमचं किंवा मॅरिड असाल तुम्ही, तर त्यामध्ये सुद्धा तुमच्या दोघांचं मतभेद होणे, अविश्वास दाखवणे, काही गोष्टीत भांडण होणे, अशा काही गोष्टी आहेत त्या तुमच्या या काळामध्ये दिसत आहेत. स्वतःला शांत ठेवणे गरजेचे आहे. किंवा जुना एखादा शत्रू तुमच्यावर डाव खेळताना दिसत आहे. तुमच्यावर तंत्रक्रिया सुद्धा या काळामध्ये जास्त होताना दिसत आहेत. तुम्हाला खूप सतर्क राहायचं आहे. या काळामध्ये तुमचा जुना एखादा शत्रू आहे आणि तो अचानकपणे तुमच्यावरती चाल खेळत आहे, डाव खेळत आहे आणि तुमच्यावरती तांत्रिक करत आहे, तुम्हाला कोणतं तरी बंधन करत आहे. अशा काही गोष्टी आहेत त्या या काळामध्ये घडताना दिसतील. खूप जणांशी नाही, पण खूप जणांना त्याचा इफेक्ट घडताना दिसेल. नक्कीच मी सांगू शकते तुम्हाला सतर्क राहायचं आहे. देवाचं नामस्मरण करायचं आहे आणि अशा काही गोष्टी तुमच्या आयुष्यात घडत असतील तर तुम्हाला सावध राहायचं आहे. आणि जास्तीत जास्त तुमचा दिवस चांगला जाईल आणि रात्र जे आहे म्हणजे 6 नंतरचा काळ जो आहे, प्रदोष काळ असेल, त्या काळानंतर तुमची मानसिकता वेगळी असणार आहे. तुमचं मन चंचल होताना दिसत आहे. तुमच्या काही गोष्टी बदलताना दिसत आहेत. दिवसाची जी पॉझिटिव्हिटी आहे ती संध्याकाळी अचानकपणे बदलत आहे. सगळ्या निगेटिव्ह गोष्टी घडत आहेत, निगेटिव्ह वागत आहे, निगेटिव्ह बोलत आहे तुम्ही. ह्या सगळ्या गोष्टीचा त्रास तुम्हाला होताना पण दिसत आहे. खूप टेन्शन, खूप डिप्रेशन, अशा काही गोष्टी तुमच्यासोबत घडताना दिसत आहेत. नक्कीच की माझी ही सिंह रास आहे आणि मला सुद्धा हा त्रास होत आहे. त्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी पटत आहेत, कारण ह्या सगळ्या गोष्टी कधीच खोट्या नसतात. मला माझ्यापेक्षा माझ्यासारखे तुम्हीही कोणी सिंह राशीवाले असाल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा की होत आहे. हे आमच्यासोबत सुद्धा तसंच चाललेलं आहे. नवरा बायकोमध्ये वाद होणे किंवा मतभेद होणे किंवा दिवस चांगला जातोय आणि रात्रीच्या प्रदोष काळानंतर काही निगेटिव्ह गोष्टींचा त्रास होतो आहे. आपण वेगळंच बिहेवियर आपलं होत आहे, आपल्यामध्ये खूप चेंज होत आहे. अशा काही गोष्टी तुमच्याबरोबर घडताना दिसत आहेत. आणि दुसरं असं म्हणजे प्रवास टाळा, प्रवास करू नका. स्वतः शांतता घ्या. स्वतःला एक स्वतःला सुरक्षा कवच जे आहे ते स्वतः द्या, कारण आपली काळजी आपणच घ्यायचं आहे. या काळामध्ये कोणीही आपली काळजी घेऊ शकणार नाही, कारण ही वेळ अशीच असते जेणेकरून जे होणार आहे तिथपर्यंत आपण जातो आणि त्या काही गोष्टी घडतात. तरीही आपण आपली काळजी घ्यायची आहे, हे मी तुम्हाला सांगू शकते. ओके, ह्या सुद्धा गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचल्या असतील. आणि दुसरं असते हे पण सांगितले मी, कर्णीधरणी वादाचं जर काय तुमच्यामध्ये होत असेल तर ते ह्या काळामध्ये होताना दिसत आहे. तांत्रिक क्रिया वगैरे जास्त तुम्हाला नामस्मरण करायचं आहे. नामस्मरणामध्ये जास्त तुम्हाला लक्ष घालायचं आहे. आणि दुसरं असं आहे की डोकं वगैरे दुखणे, शरीराला त्रास होणे, मानसिक त्रास होणे, अशा काही गोष्टी आहेत त्या तुमच्यासोबत घडताना दिसत आहेत. खूप साईड इफेक्ट तुम्हाला या 8 दिवसांमध्ये भोगावा लागणार आहे. तर इतकं टेन्शन तुम्हाला घ्यायचं नाहीये. होता होईल तेवढं एकट्याला ठेवायचं आहे, एकटं राहायचं आहे. जास्त माणसात म्हणजे कसं आहे, हे निगेटिव्ह शक्तीचं काहीही होऊ शकतं. निगेटिव्ह शक्ती कशी तुमच्यापर्यंत पोहोचू शकते. तुम्हाला होता होईल तेवढं एकटं राहायचं आहे. सरेंडर करायचं आहे सगळ्या गोष्टींवरती. सगळ्या गोष्टी स्टॉप करायच्या आहेत. एखादा व्यक्ती जर तुमच्यावरती निगेटिव्ह गोष्टी करत असेल तर तुम्हाला त्याला विरोध करायचा नाहीये. शांत घ्यायचं आहे या 4 ते 8 दिवसांमध्ये. नक्कीच की चंद्रग्रहण संपोपर्यंत तरी 3 तारखेचं तोपर्यंत तरी तुम्हाला तुमच्यावरती मनावरती कंट्रोल ठेवायचा आहे. स्वतः प्रेर राहायचं आहे, जेणेकरून नामस्मरण जास्त करावं. जर स्वामी समर्थांचं करत असाल तर उत्तमच आहे. ओम नमः शिवायचा जप कराल तर त्याच्यापेक्षाही खूप चांगलं तीव्रतेने फळ तुम्हाला मिळेल. आणि दुसरं असं आहे की नवनाथ महाराजांचं नामस्मरण जास्त करा, कारण नवनाथ महाराजांच्या समोर कोणतेही तांत्रिक क्रिया चालत नाहीत. कोणतेही देवी शक्ती जर असेल तर ठीक आहे, पण निगेटिव्ह शक्ती जर कोणती तुमच्यावरती साईड इफेक्ट कोण करत असेल ते तुम्हाला स्पर्श करू शकणार नाहीये. तुमच्यावरती कोणता घाव घालणार नाहीत. हे काळजी घेणं तुम्हाला गरजेचे आहे. श्री स्वामी समर्थ.